नमस्कार. तेजल्स हाऊसमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. इथे मी सगळ्या भाज्या, हिरवी मिरची, वांगी, टोमॅटो, काकडी, गाजर स्वच्छ धुवून घेतले व हे पाणी टाकून दिलं. दुसरं पाणी घेतलं, यात 1 चमचा मीठ ॲड केलं. वांग्याची भाजी आमच्या घरात खूप आवडते, म्हणून आठवड्यातून एकदा ही होतेच. वांग्याची देठं काढून आपण बटाट्याचे चिप्स बनवतो ना, अगदी तसेच वांग्याचे चिप्स बनवून घेतले. हे मिठाच्या पाण्यात ठेवल्यामुळे वांगे काळे होत नाही. आता कोशिंबीर करण्यासाठी मी टोमॅटो व कांदा बारीक कट करून घेतला. गाजर, काकडी त्याची वरची साल काढून किसणीने बारीक किसून घेतले. आपण रोज रोज फक्त सॅलेड खाल्लं ना, तर गाजर, काकडी खाल्ली तर चावून चावून आपला जबडा दुखून येतो. म्हणून आठवड्यातून 2दा तरी मी कोशिंबीर करत असते. कोथिंबीर बारीक कट करून घेतली. 1 वाटी दही, त्यात चवीनुसार मीठ ॲड केलं. 1 चमचा साखर ॲड केली. हे व्यवस्थित मिक्स करून यात सगळ्या कट केलेल्या भाज्या ॲड केल्या. याला तेल, जिरे, मोहरी व हिरवी मिरचीची फोडणी देऊन घेतली. त्यामुळे कोशिंबीर अजून टेस्टी लागते. तुम्हाला मिरची बघून कळलं असेल, मी मिरचीची पण काहीतरी रेसिपी बनवणार आहे. त्यासाठी मी 1 लसूण सोलून घेतला, खलबत्त्यात ठेचून घेतला. एका प्लेटमध्ये 2 चमचे डाळीचं पीठ घेतलं. यात अर्धा चमचा हळद, जिरे, 1 चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ ॲड केलं. बारीक कट केलेली कोथिंबीर ॲड केली. हे सगळं आपल्याला मिरचीमध्ये भरून घ्यायचं आहे, म्हणून मिरचीला आतून कट करून घेतलं. या पिठात ठेचलेला लसूण व पिठाला छान बाइंडिंग येण्यासाठी 1 पळी तेल ॲड केलं. हे मिक्स करून मिरचीमध्ये भरून घेतलं. तेलात तळलेल्या मिरच्यांपेक्षा या मिरच्या आमच्या घरात खूप आवडतात. यानंतर आपल्याला तव्यावर शॅलो फ्राय करून घ्यायच्या आहेत. आज मी मसाले भात करून घेणार आहे. त्यासाठी मी टोमॅटो, कांदा, गाजर, बटाटा यांच्या उभ्या फोडी करायच्या. त्यामुळे ते भातात दिसायलाही छान दिसतं व खायला तर विचारूच नका, इतकं भारी लागतं ना की कायच सांगू. आणि कोथिंबिरीशिवाय तर जेवणाला चवच नाही, म्हणून कोथिंबीर पण बारीक कट करून घेतली. गॅसवर कुकर ठेवून 1 मोठा पळी तेल ॲड केलं. जिरं, मोहरी ॲड केलं. मसाले भात आहे म्हटल्यावर यात खडे मसाले तर लागणारच, म्हणून 2 तेजपान, 2 स्टार फूल, 4 लवंग, 4 ते 5 काळी मिरी, 4 दालचिनीचे तुकडे ॲड केले. हे तेलात परतवून घेतले. यात आपण चॉप करून घेतलेल्या 1-1 भाज्या ॲड करून घ्यायच्या आहेत. आता एवढे मसाले ॲड केले आहेत, म्हणून मी दुसरा कोणताच मसाला यात ॲड करणार नाही. त्यामुळे काय होतं ना, या मसाल्यांची चवच लागत नाही. म्हणून जेव्हा केव्हा मी खडे मसाले टाकून काही बनवते ना, यात फक्त लाल तिखट व हळद ॲड करते. आणि मसाले भातात शेंगदाणे तर छान लागतातच, म्हणून ते पण ॲड केले. हे सगळं तेलावर परतवून घेतलं. यात 1 वाटी धुवून घेतलेले तांदूळ ॲड केले. मी आज ना मसाल्यात मिक्स करत असताना त्या तांदूळाचे तुकडे होऊ नये, म्हणून आज मी तांदूळ आधी भिजत घातला नव्हता. यात कोथिंबीर ॲड केली. 1 वाटी तांदूळाला 1.5 ग्लास पाणी ॲड करायचं. त्यामुळे आपला जो भात आहे ना, तो छान मोकळा मोकळा होतो, दाटसर होत नाही. यात चवीनुसार मीठ ॲड केलं व कुकरचं झाकण लावून कुकरच्या 3 शिट्ट्या काढून घेतल्या. सुरुवातीला आपण वांग्याचे चिप्स बनवून घेतले होते ना, आता आपल्याला त्याची भाजी करून घ्यायची आहे. त्यासाठी मी इथे कढईत 1 मोठा पळी तेल ॲड केलं. यात कढीपत्ता, जिरे, मोहरी ॲड केले व आपण जो लसूण ठेचून घेतला होता ना, त्या लसणाची पेस्ट आपल्याला यात ॲड करायची आहे. आणि ती तेलावर छान परतवून झाली की यात आपल्याला वांग्याचे चिप्स ॲड करून घ्यायचे आहे. यात 1 चमचा मीठ ॲड करायचं. नंतर ही वांगी तेलावर छान परतवून घ्यायची. यावर ताट ठेवून याची 1 वाफ काढून घ्यायची. वाफेवर हे वांगे छान शिजतात. तोवर मी इथे पराठ्यांचं पीठ मळून घेतलं. 2 वाटी गव्हाचं पीठ, थोडं मीठ, ओवा, तीळ ॲड करून पिठाचा मीडियम, जास्त घट्ट नाही जास्त पातळ नाही असा डो मळून घेतला. आपले वांगे वाफेवर लगेच शिजतात. यात 1 चमचा लाल तिखट, हळद, 1 चमचा मॅगी मसाला ॲड केला. त्यामुळे ही वांग्याची भाजी खूप टेस्टी होते. यात कोथिंबीर ॲड करून ही परतवून घेतली. आपलं वांगं वाफेवरच छान शिजलं आहे. यात मी पाणी पण ॲड केलं नव्हतं. आता मसाले भात आहे म्हटल्यावर गोड गोड शिरा पण झालाच पाहिजे, म्हणून मी इथे कढईत 1 मोठा पळी तूप ॲड केलं. 1 वाटी रवा ॲड केला. रवा मी बारीकच घेतला आहे. आता रव्याचा घरभर खमंग सुवास येईपर्यंत तुपावर छान परतवून घ्यायचं. आणि प्रसादाचा शिरा तर केळीशिवाय अपूर्णच आहे, म्हणून मी इथे 1 पूर्ण केळी बारीक कट करून घेतली. या केळीचा पण एक छान फ्लेवर शिराला यावा म्हणून ते पण तुपावर छान परतवून घेतले. यातच मी कट केलेले ड्रायफ्रूट्स पण ॲड केले.
मी शेजारीच दूध पण गरम करत ठेवलं होतं. आता 1 वाटी रव्याला 2 वाटी दूध ॲड करायचं. तुम्हाला अगोदर टाकल्यानंतर ते जास्त वाटेल, पण रवा लगेच ते दूध ॲब्झॉर्ब करून घेतं. म्हणून सगळं 2 वाटी दूध या रव्यात ॲड करून टाकायचं. दूध आटलं की 4 चमचे साखर ॲड केली. साखरेमुळे रवा पातळ दिसायला लागतो, पण तो त्याचंही पाणी लगेच शोषून घेतो. आता आपला इथे मस्त शिरा तयार झाला आहे. यावर मी ताट ठेवलं. 2 मिनिटानंतर गॅस बंद केला. मी इथे गॅसवर तवा गरम करत ठेवला. आता मुलांना रोज रोज पोळीच देण्यापेक्षा मी पोळीचे वेगवेगळे प्रकार, कधीतरी परोठा करते, तोच परोठा पण कधी स्क्वेअर शेपमध्ये, कधी ट्रायंगल शेपमध्ये, अशा वेगवेगळ्या आकारात मुलांना जर दिलं ना तर मुलं जेवण खूप आवडीने करतात आणि नाटकं करत नाही खाताना. म्हणून मी भाजी पोळीच द्यायची आहे, पण ती जरा डिफरंट वेने दिली ना तर मुलं जेवणाकडे अट्रॅक्ट होतात आणि जेवायला नाटकं करत नाही. सगळे परोठे लाटून भाजून झाले की त्याच तव्यावर तेल ॲड केलं आणि आपण पीठ भरून ठेवलेल्या मिरच्या शॅलो फ्राय करून घ्यायच्या आणि याला कव्हर करून घेण्यासाठी मी एक डिश ठेवली. दुसऱ्या बाजूने पण त्या छान खरपूस भाजून घ्यायच्या आहेत. इतक्या सुंदर लागतात ना या पीठ घालून मिरच्या. तुम्ही पण तुमच्या घरी या एकदा नक्की ट्राय करून बघा. आपला मसाले भात पण रेडी झाला आहे. त्याचा रंग बघताय ना किती छान आला आहे आणि हो, टेस्टला पण अप्रतिम झाला होता. इथे मी सगळी प्लेट तयार करून घेतली. कशी वाटली आजची रेसिपी कमेंट करून नक्की सांगा आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब तेवढं करा आणि कधी लाईक आणि शेअर पण करत जा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.